ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे। नागपूरमधल्या मुस्लिम संघटनांच्या आंदोलनाचे व्हिडिओ हे आता समोर आलेत। आंदोलनादरम्यान हजरत औरंगजेब आलमगीर जिंदाबादच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत। दाखल झालेला आहे। 51 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि काल 27 आरोपींना कोर्टात 6:30 वाजता सायंकाळी हजर करण्यात आलेलं आहे आणि कोर्टाने जितके आरोपी आहेत त्यांना विचारपूस केलेली आहे, सगळ्यांचे स्टेटमेंट नोंदवलेले आहे। त्यानंतर 10 ते 11 लोकांना जे इंजुरीज होती, ज्यांना मार लागलेला होता, त्यांना हॉस्पिटलमध्ये रेफर केलेले आहेत आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना 2 दिवसाचं PCR झालेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते नागपूरला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, आणखीन एक व्हिडिओ आता समोर येताना दिसतोय। आपण पाहू शकतो की नागपूरच्या गणेशपेठ पोलीस समोरील जो आहे तो हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे आणि या व्हिडिओमध्ये जे आहे ते काही लोकांचा जमाव जे आहे ते स्टेशन समोर अगदी जमलेला आहे आणि यामध्ये औरंगजेब आलमगीर जिंदाबादचे नारे जे आहे ते एकूण यामध्ये जे आहे ते लावण्यात येत आहे। थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी जो जमाव जमला त्या काही वेळापूर्वी जे आहे ते नागपूरच्या शिवाजी महाराज पुतळ्याजवळचे आहे ते महाल परिसरामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचं जे आहे ते या ठिकाणी आंदोलन झालं होतं। त्या ठिकाणी प्रतिकात्मक औरंगजेबाचा पुतळा देखील जाळण्यात आला होता आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि तक्रार देण्यासाठी जे आहे ते फहीम खान यांचे कार्यकर्ते थोड्या नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे गेले होते आणि त्यांनी त्यांच्याबद्दल तक्रार दिली, पोलिसांनी स्वीकारली देखील आणि त्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध जे आहे ते गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला। मात्र त्यानंतर देखील जे आहे ते या पद्धतीने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या समोरच जे आहे ते फहीम खानचे तो स्वतः यामध्ये जरी नसला तरी त्याचे कार्यकर्ते जे आहे ते त्यांच्याकडून जे आहे ती नारेबाजी करण्यात आली असल्याचं जे आहे ते सध्याला चर्चा या ठिकाणी सुरू आहे। मात्र अद्याप तरी या व्हिडिओची पुष्टी पोलिसांकडून जे आहे ते करण्यात आली नाही। जर हा व्हिडिओ जर त्यांचाच असेल आणि अशा पद्धतीने जर नारेबाजी जर लावली जर गेली असेल तर पोलीस आता काय पद्धतीने यावरती कारवाई करतं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। निश्चित ज्ञानेश्वर, तुम्ही म्हणताय या सगळ्या संदर्भात आता फहीम शमीन खान यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र या सगळ्या संदर्भात काय अपडेट पोहोचताय? सद्यस्थिती आपण जर पाहिलं तर 50 पेक्षा अधिक लोकांवरती जे आहे ते गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र माफ करा ज्ञानेश्वर, काही सेकंद तुम्हाला थांबवते या सगळ्या विषयी बोलण्याकरता। भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे या व्हिडिओवर? असं आहे की औरंगजेबाचं जे उदात्तीकरण आजपर्यंत गठ्ठा मतांसाठी केलं काँग्रेसनी आणि त्यांच्या सगळ्या मित्र पक्षांनी, त्या उदात्तीकरणातून एक मानसिकता तयार झाली, जी मानसिकता एका अर्थाने राष्ट्रद्रोहाची, देशद्रोहाची मानसिकता आहे। एकदम स्पष्ट आहे की औरंगजेब हा परकीय आक्रमक होता आणि औरंगजेब पूर्वज कसा असू शकतो या देशातल्या नागरिकांचा, त्याच्यामुळे ते त्याला आलमगीर म्हणतात। म्हणजे त्याला ते जवळजवळ अल्लाह तालाच्या भूमिकेमध्ये नेऊन बसवतात। जगाचं नेतृत्व करणारा, जगाचा आका याचा अर्थ आलमगीर असा होतो। आलमगीर तुम्ही त्याला कसं काय म्हणू शकता? त्या काळात ठीक आहे की त्या काळामध्ये सगळे गुलाम होते, त्याचे ते गुलाम त्याला आलमगीर म्हणत असतील, पण आज भारतात कोणी त्याला आलमगीर म्हणतं? ही जी मानसिकता आहे ही मानसिकता औरंगजेबी मानसिकता आहे आणि या मानसिकतेचे जे लोक आहे, आमची शासनाला विनंती राहील आणि शासन निश्चित तसं करेल की यांना शोधून काढलं पाहिजे आणि हा जो प्री-प्लान सगळा मोर्चा होता, प्री-प्लान जो हल्ला होता, या सगळ्या हल्लेखोरांना चांगली अद्दल घडवली पाहिजे की जेणेकरून पुन्हा अशा पद्धतीची वृत्ती या देशामध्ये डोकं वर करून काढता त्यांनी वर काढायला नको। अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। ज्ञानेश्वर, तुम्ही सुद्धा ऐकलत की काय नेमकं म्हणणं होतं शिवराय कुलकर्णी यांचं। या सगळ्या विषयी आता मात्र लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सगळ्या स्तरातून जोर धरताना दिसतेय।
नक्कीच आपण पाहायला गेलं तर गणेशपेठ पोलीस समोरील जो काही व्हिडिओ समोर आला आहे, ज्या पद्धतीने औरंगजेब जिंदाबादचे या ठिकाणी नारे लावले जात आहेत, त्याच्यानंतरच जे आहे ते नागपूरमध्ये जे आहे ते हिंसा भडकली. हा जो व्हिडिओ हा दुपारच्या वेळेचा आहे आणि सायंकाळी जे आहे ते नागपूरमध्ये हिंसा भडकलेला आहे. त्यामुळे हा जर व्हिडिओ जर खरा जर असेल आणि पोलिसांकडून जर त्याची पुष्टी आता करण्यात येत आहे आणि जर यामधील जे काही आरोपी आहे यांनीच तर आंदोलनाची सुरुवात केली नाही ना, या बाजून देखील पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे आंदोलनाची जर सुरुवात जर इथून जर झाली असेल तर फहीम खान हाच या आंदोलनाचा मास्टर माइंड आहे का, हे देखील आता समोर पोलीस तपासामध्ये जे आहे ते समोर येऊ शकतं. मात्र ज्या पद्धतीने जे आहे ते पोलीस स्टेशन समोर नारेबाजीचा आणि घोषणा जिंदाबाद नारेबाजी जे काही व्हिडिओ समोर आले यामुळे नक्की चिंताजनक बाब आहे. त्यानंतर जे आहे ते ज्या क्षणी घोषणा होत होत्या तिथं डाव्या बाजूला आपल्याला मोठ्या प्रमाणावर पोलीसही दिसत आहेत. मोठा बंदोबस्त पोलिसांचा होता आणि तिथंच पोलीस ठाण्यासमोर या सगळ्या घोषणा या देण्यात आलेल्या आहेत. या व्हिडिओत हे सगळं काही स्पष्टच दिसतंय. अगदीच आपण पाहायला गेलं ते दुपारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलांचं आंदोलन झालं. त्यानंतर जे आहे ते काही मुस्लिम समुदायांची लोकांनी जे आहे ते त्या आंदोलनातील जे घोषणाबद्दल त्याला विरोध दर्शवला आणि फहीम खान यांच्या नेतृत्वामध्ये 50 ते 60 लोक जे आहे ते नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे जे आहे ते त्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी गेले. त्यानंतर गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या जवळपास 9 कार्यकर्त्यांविरुद्ध जे आहे ते त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र त्याच्यानंतर जे आहे ते काही लोक या ठिकाणी जमलेले आहे आणि अशा पद्धतीने घोषणा देत आहे. या व्हिडिओमध्ये स्वतः फहीम खान जो आहे तो दिसून येत नाही. मात्र त्यापूर्वी जे आहे ते फहीम खानने गणेशपेठ पोलीस समोरच जे आहे ते एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तो समाज माध्यमावर सध्याला तो देखील व्हायरल होतोय. त्यामध्ये त्यांनी विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल याचा जे आहे ते निषेध त्या व्हिडिओमध्ये नोंदवलेला आहे. आणि त्यानंतर सायंकाळी जर पाहायला गेलं तर सायंकाळी नागपूरमध्ये जातो हिंसाचार होतो, गाड्यांची तोडफोड होते, दगडफेक होतो आणि अनेक पोलीस कर्मचारी असतील ते जखमी होतात. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत जे आहे ते गैरकृत्य केलं जातं. त्यामुळे हे सगळा प्रकार पाहता एकूणच पोलिसांकडून आणि विशेष करून सायबर विभागाकडून जे आहे ते या सगळ्या परिसरातील व्हिडिओ फुटेज असतील, माध्यमांवर आलेले फुटेज असतील याची सगळी पाहणी तपासणी केली जाईल. याच्यातून नेमका मास्टर माइंड कोण याचा शोध जे आहे त्या आता पोलिसांकडून जे आहे ते घेतला जातोय. निश्चित. ज्ञानेश्वर तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. आपण पाहतोय या ठिकाणी घोषणा देण्यात आलेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.